नकोस मी तुझ्या पाठीशी. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शंभो. हे देव माणसा, मला समजलं नाही. नकळत माझं त्या वारुळाकडे दुर्लक्ष झालं. माझ्या नजरेसमोर दिसत होता तो फक्त वाळलेला वृक्ष. त्या वृक्षावर माझ्या कुऱ्हाडीनं घाव घालण्यासाठी तयार झालो. पण भुकेमुळे हाताला त्राण उरला नाही. हातातून कुऱ्हाड केव्हा निसटली आणि त्या वारुळावर पडली. उद्धवा हे माऊली, आपण काय घाबरला? अरे आमची समाधी बंद झाली म्हणून मला सारखे विचाराचं वादळ उठू लागले. हे माऊली, आपण कोण आहात आणि मला कसं ओळखता? माझं नाव कसं आपल्याला आहात? माऊली, कोण आहात आपण? अरे या विश्वाच्या कणात मी व्यापून होतो. या विश्वाच्या चराचरात मी भरून उरलोय. मनात एकसारखी शंका कुशंकाची पाळ चुकचुकते. माऊली, उद्धवा अरे जा, गुरु नकोस मी तुझ्या पाठी. मला स्वीकारा, मला स्वीकारा माऊली. मला तुमच्या चरणाजवळ राहायचंय. म्हणजे तुझ्या जीवाचा स्वामी मी आहे असं तुला वाटत? अर्थात वा, हा देह कुणामुळे असेल तर तो आपल्यामुळे. माझं अखिल भूतकाळ तुम्ही मला कथन केलात. अर्थात आपण कुणीतरी दैवी शक्तीत आहात. जा. अरे तुझं कल्याण होईल. नाही, हा, मी कुठेही जाणार नाही. म्हणजे या देहाचे, माझ्या पंचप्राणाचे तुम्हीच स्वामी आहात. काय? माझं दुःख हाणण्यासाठी तुम्हीच समर्थ अरे आहात. तुला संसार आहे. अरे बायको तुझ्या नावाने ओळखते. उत्सवाचे तुम्ही स्वामी समर्थ तू आहात. माझ्या बरोबर येणार? स्वामी तू समर्थ. माझ्या बरोबर येणार? अरे माझा मार्ग खडतर. माझ्या या खडतर मार्गात